नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबीलची चटणी। कसं असतं ना, बोंबीलला खूप वास असतो, त्यामुळे बोंबील साफ करणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते। बोंबील व्यवस्थित साफ करून भाजून घेतले तव्यावर। कुणी कुणी अख्खे बोंबील भाजून घेतं, पण हे अशा प्रकारे भाजून घेतलं तर बोंबीलची चव नाही बदलत। भाजून घेतल्यानंतर पिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं। त्यानंतर कुठे बोंबीलला उग्रसा वास असतो, अशा प्रकारे धुतल्याने तो वास निघून जातो। त्यानंतर लसूण आणि कांद्याची फोडणी घालायची आहे। टोमॅटो घालायचा आहे, टोमॅटो थोडं जास्तच वापरायचं आहे। कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर बोंबील घालायचं आणि घरात असतील तेवढे मसाले टाकायचे आहेत। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून झाकण मारून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 2-4 आमसूल टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी चटणी तयार आहे आपली। आज आमच्या जेवणात आहे बोंबीलची चटणी, झिंग्याची आमटी, भात आणि भाकरी। या जेवायला